पुण्यवंत पाताळ लोकिनीला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवाणाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार वैर्यासी दिदली मोक्ष सिद्धी कपटियासी दिदली महानिधी सेवकाच्या डुंगान मिळे चिंधी चाडकासी त्रैलोक्य भावी बंदी धुंद झाला तुझा दरबार पतिव्रता ते व्रता गुंतविली वेश्या गणिका ते सत्य लोकानिली कळी स्वकुळाला विली या वृंदा ही गोष्ट परिणाही केली धुंद झाला तुझा दरबार सत्यवानाचा बहु केला कीर्तिवानाचे मारियले भाड सखा म्हणवे त्याचे नासे बड जनी म्हणे मी जाणे तुझे केर धुंद झाला तुझा दरबार पांडुरंग अंधेरी सरकार पांडुरंगा चरण सरोजम सान्द्रनीलाभदामो जगननीद पाणि मंडनो मंडनानो तरुण तुलसीमाला कंदरम कंदनेत्रम सदैवलहासनो विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्ती
हातजोडा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सियावर रामचंद्र भगवान की जय. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामदूत हनुमान की जय. सर्वमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगदंबा भवानी माता की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक. ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म विडाला पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. सूचना अशी आहे, मागे बसले पुढे बसले मला काही फरक पडत नाही, पण तोपचन सारखं बसायचं नाही आणि इथं येऊन गप्पा मारायच्या नाही. गप्पा मारणं असते घरी जायचं, हुशाऱ्या करायच्या. जे कीर्तन ऐकायला आले त्यांना ऐकू द्यायचं. पहिलेच आपण मागे बसलो आणि मी तुला सांगेन आणि तू घर जाय. कीर्तनकाराला लांबून बोलवलं ना की आपण कोण आहे काय आहे, आपल्या बसण्याच्या पद्धतीवरून आपल्या गावाचं नाव मोठं होत असतं. तुमच्या गावामध्ये 3 वर्षात एवढं परिवर्तन झालं, मला स्वतःला तुमचा सगळ्यांचा स्वाभिमान आहे. नाहीतर 3 वर्षामध्ये एवढं परिवर्तन होत नाही. 3च वर्ष मग वट्टा पण टाकायचं नाही. मागच्या वर्षी इतकंच म्हटलं होतं की बा दातले माईक लागे दात पळाना दागे वट्टा, डायरेक्ट वट्टा. पुढला वर्षले डायरेक्ट स्टेज. तो मिनबीवर मी बीवर स्टेजवर. पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. अभंग जनाबाईचा आहे. अभंगाला मी सुरुवात करेलच. काळजी करताना कागदी वेळेत कीर्तन संपवेल. माझं बोलणं तुरट आहे पण मी माणूस लबाड नाहीये. माझं बोलणं कसं आहे, तुरट आहे. आणि काही लोकांना ते नाही पटलं तर मला काही जेवाय वन नाही तुम ना गावना म्हणा लगीन होई जायला तुमले राग होना. बोललो असतो कॅमेरा चालू आहे. लोक बदनामी करता. अरे बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. माझ्या पाठीमागे बोलणारे 1000 आहेत पण अजून बी 1 पर्यंत अशी हिंमत झाली नाही मला तोंडवर कोणी बोलू जाई. चौकदार पुढे आखो हा ब्यावान नाही. असा चौकदार. लग्न झालंय का? झालंय तुमचं? लगेच होईल. माझं झालं तर तुमचं काय नाही होणार. तुमच्या गावाने 3 वर्षाआधी एक कीर्तन झालं आणि तुम्हाला काय अनुभव आला काही कळालं नाही. पण मी पहिल्याच कीर्तनामध्ये इतकं बोलून गेलेलो असताना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला की चला आपल्या गावाला सप्ताह करायचा आहे आणि ठरल्याप्रमाणे दरवर्षी आपण तो सप्ताह करत असतो. मला आनंद एका गोष्टीचा आहे, तुम्ही पुरा महाराष्ट्र फिरता कैलासबुवा. एवढे पोर असता का कीर्तनात? असे लोक बसलेले असतात कीर्तनात. अहो कीर्तन वही लोक बी थांबी का मर्जी. एकदम फाटेल कपडा, एकदम ते चेहरा उतरी जाईल, एकदम थकेल.
पण हे एवढे पोरं कीर्तनाला आले म्हणजे यांचे मायबाप बी धन्य आहे. आणि या पोरांवरती जर आजच्या कीर्तनात चांगले संस्कार झाले तर आपला धर्म, आपला समाज आणि आपलं राष्ट्र एक होऊ शकतं. लक्षात ठेवता. आमचे पोट भरणं हा याच्यासाठी सत्ता नाहीये, एखाद्याचा सत्कार करण्यासाठी सत्ता नाहीये, एखाद्याचं नाव बोर्डावर लिहिण्यासाठी सत्ता नाहीये. मी तर अरुण बापूला बोललो होतो, इथला मोठा फोटो नका लावा, मला आवडत नाही बरं का, मला माझा फोटो बिलकुल आवडत नाही. कारण लोकांची कोणती नजर कशी लागेल सांगता येत नाही. मी साधुवृत्तीचा माणूस आहे. मी तुमच्या गावातून वर्षाला कमीत कमी 60-70 वेळा फेऱ्या मारतो. आजपर्यंत कोणी बी सांगू महाराजनी गाडी थांबाडी नामना संगे 2 मिनिटं बोलणार नाही, मला नाही. सप्ताह झाला, चांगला झाला, गुड, पुढच्या वर्षी भेटू आपण. तो लोक आपला बोकड्या जिंदाबाद आहे ना. हळूहळू होईल कमी, पण लोक ऐकून आहेत बरं का. 1 नंबर लोक आहेत. आणि मी तोंड चोपड्यापणा करणारा माणूस तुम्हाला माहिती नाही. एकदम चांगलं आहे तर चांगलं आहे. एवढी गर्दी असताना एवढे शांततेत तुम्ही बसले. तू बेरटे म्हणून आम्ही बटेलीत शांत. इथला माते उचल तंगडी होईल येते. निवृत्तीनाथ महाराज आळंद देऊन आलेत एका शब्दावर. पेटीवाले बाबा आहे, पकवाजी आहे, कैलास बुवा आहे आणि गावातलेच आहे ना आपल्या. तुम्हाला सांगू 60-60 वर्ष झाले सप्त्यांमध्ये 4 सुद्धा पोरी उभा नाहीये. सप्ताह करी कसा कुर्ताना याच्यासाठी. कितला आहे त्या, कितला आहे? 14. थांब, शंकेला घरणी पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुकाराम महाराजचे टाळकरी बी 14च होते. 14च होते. 14 का होते? कारण जर पॅनल निवडून ते 7 आणि 7 आणि 1 त्या मधमा 14 जण टाळकरी होते. मी त्याचा इतिहास सांगेल तुम्हाला. मला अगदी वेळेत कीर्तन करायचंय. आज कीर्तन नाही जे, आज दांगडो आहे. कारण मला माहिती आहे ना की तुम्ही आता 7 दिवस ज्ञान ऐकलेलं आहे, अजून उद्या बी तुम्ही ज्ञानाला ऐकणार आहे. उद्या तुम्हाला सांगतो मी 1 नंबर कीर्तनकार येणार आहे, खतरनाक. हा, आणि परवा म्हणजे असे मस्त ज्ञानपैकी कीर्तन होणार आहेत. मला काही जास्त बोलता येत नाही, माझा एवढ्या गर्दीत जीव घाबरतो. गावातले 2-4 टाळकरी उभे आहे, हा सन्मान आहे. नाही तर मग गायनाचार्य बोलायला आपलं काय काम आहे, उभं राहा म्हणा, आई काम आहे फक्त तू. गावात 4-5 टाळकरी उभे राहिले पाहिजे. 14 टाळकरी पहिल्याच वर्षामध्ये तुम्हाला आपण विनंती केली, तुम्ही टाळ दिलं, कोणी पकवास दिलं, कोणी पेटी दिली. अजूनही असं माहिती पडते की महाराज जो माणूस 100 रुपये देत होता तो 1100 देतोय. अजून काय विकास करता गावाचा, काय विकास करता गावाचा. आज जिथला जमा आई आखो आईच्यात बी असं आहे कैलास बुवा. जर समजा सगळं वाटल्या गेलेलं असलं तर काही मगरी असे वर येतात. कारण बट महाराज लोकांना वाटायचं मग पैसा का बा मागे राहणार. घर बांधलंय म्हणून महाराजले. काय बांधलंय? हा, तुले दे नाही का, नाही दे नाही का, तू भंडारा देणे जो काही सण डबा लिंजा जो हुशार का नको करू. सप्ताह चालतोय ना गावामध्ये. सप्ताह वारकरी संप्रदायानुसार काय केला पाहिजे? गावाच्या सगळ्या समाजांनी, सगळ्या तुटलेल्या फुटलेल्या मनांनी धर्म मंडपात एकत्रित येऊन समाजाचे आणि धर्माचे निर्णय घेण्यासाठी हे लोक एकत्रित झाले. सप्ताह जिथलं राजकारण आहे तिथलं का समज नाही. पण तुमचं गाव तसं नाहीये. काय फोटो लावले तुम्ही. आज सकाळी 3 केसेस होत्या. पहिली केस अशी होती, दारू पिलेल्या अवस्थेमध्ये एका माणसाने 2 लहान लेकरं, एक बायको फरशीकोर आणि माना कापून टाकल्या तिच्या. सकाळी दारू उतरल्याच्या नंतर त्याला कोर्टात पेशी होती. मला तर पुरं डोकं फिरजायला होतं. अरुण बापूला विचारा तुम्ही. मी येत आल्यावर कपडे चेंज केले, माझ्या रायाला सुद्धा रक्त लागलेलं होतं. दिवसभर भनकून जातो मी आणि त्याच्यामुळे मग असं भनकलेलं. मी अरुण बापूला काल बोललो, अरुण बापू कसा पटेल. काही लोक येतले IBS वाटे दखर येतो त्यांनाच नाव लिहिणार, तू नबी लिसू आता आहे. त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून घेतोय. त्यांनी काही मला काही दिलेलं नाही किंवा त्यांचा माझा काही स्वार्थ नाहीये. पण ठीक आहे, त्यांना म्हटलं मी नाही आलो तर चालेल. काही एखाद महाराज वाटलाय देत पागोरी घ्या का म्हणे. हो म्हणा बा. सगळे कार्यकर्ते आपलेच आहेत सगळे. आणि माझं कीर्तन मी या वर्षी त्यांना असं बोललो होतो की आता 2 वर्ष झाले माझे कीर्तन, आता मी तुम्हाला कीर्तनकार देतो, मला जरा थांबवा. परंतु हे काय करतात, तरुणांना पुढे करतात, गावकऱ्यांना पुढे करतात. आमना गावनं तुम्हाला काय आहे, विश्वास, प्रेम आहे. चोपदार 1 नंबर आहे. पण कपडे नवे आणलेत काय. हा,
काही लोकांना हे कपडे घालायची लाज वाटते, तुम्ही लायकी नाहीये. हे कपडे घालायला पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य लागतं, पुण्य. आणि हा जो आहे ना लया ना, याला चोप म्हणता. याला काय म्हणता पोराओ? याला काय म्हणता? तर झोप म्हणे. याला चोप म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये या चोपाचं इतकं महत्व आहे पोराओ. हा चोपदार दिंडीमध्ये पुढे चालतो. कुठे चालतो? दिंडीमध्ये. मुक्ताबाईची दिंडी असो, नाही तर माऊली ज्ञानोबाऱ्यांचा सोहळा असो, त्या सोहळ्यामध्ये हे चोपदार हा चोप घेता आणि पुढे चालता. मग महाराज हा दंड हातात का देतात वारकरी संप्रदायामध्ये? तर हा चोप असा धरला असा आणि याला जर असा वर केला तर पूर्ण दिंडी थांबते. दिंडी एकही माणूस पुढे जाऊ शकत नाही. हा सिग्नल साठी हा दंड असतो. आल्या का लक्षामध्ये? याला लवकर पट्टा लावून गेला. हा समाधान बाबा. आणि मग हा चोपदार, काही लोक यांना बॉडीगार्ड म्हणतात. या बॉडीगार्ड नाही आहेत, या चोपदार आहेत. यांनी जर कीर्तनात असा दंडा उचलला ते मला कळतं की पहिलं चरण घ्यायचंय, लगेच ठेवायचा. उचलला, दुसरा चरणला टाइम घ्या. पण आतले अनुभव नसल्यामुळे उचल जात नका, नाही ते मी या वा. हा चोपदार आहे. चोपदाराचा अधिकार मोठा आहे कीर्तनात. त्याच्यानंतर विनेकर यांचा अधिकार आहे. कोणाचा अधिकार आहे? याला विना धरायची पद्धत म्हणता. विना खांद्यावर घेतलेला असतो आणि विना एक नंबर क्वालिटी चांगला आहे. तुम्ही गळ्यात घेतल्याबरोबर माणूस झुकीला ना, पण त्या तटूब आहेत म्हणजे त्याच मध्ये ती ताकद शेष नाही. ते काही लोक विना असा धरतात जीवारून एका जसा हनुमानना गदा धरले. पण एक नंबर विनेकरी, एक नंबर त्यांच्या वयाला शोभणारं कृत्य ते करताय. पेटीवाले सुद्धा वयस्कर, अशी वयस्कर मंडळी पाहिजे. आता या लोकांना मी या ठिकाणी पाठवून एकटा बाहेर का फिरतोय? मला माहिती आहे कैलास महाराज, निवृत्ती महाराज, अक्षय महाराज माझ्या पाठीमागे सुद्धा माझ्या गावाला त्यांच्या गावासारखं प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. पहिलाच दिन पोनू ना बाई साऊंडवाला गाणं लाईनी राहणार म्हणते पाहिजे. पण त्यातली मी माहित नाही विचारातले, कारण आजपर्यंत तो इतिहासामध्ये घडलेला इतिहास असा कीर्तन झालं म्हणजे कुत्रांना पिल्लू सुद्धा नाही. अख्खा पृथ्वीवर तुमनच गावे कीर्तन होता, बजा हो इथला उत्साह. पण तुमले बी प्रेम दिन का नाही द्यायचे जितो भाऊ. आई वरीतले साऊंड सिस्टीमनी शिवाजी टाका तुमना करते पागल घ्या का रे तू मनोज महाराज नेमबान बोल रे भला या कोई गाणं लावायला लाव पण साऊंड नको सर. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे, खूप छान. अशीच प्रगती करत राहा. या वर्षी युट्यूब चॅनल बी लावलंय. आपल्याच गावाचं आहे का? गावाचंच आहे. टाळ्या वाजवा गावकऱ्यांसाठी. गावना लोक गावમાં ताणतात नाही बघा, टाळ्या वाजतात बडी येत्या. माणूस बी चांगला आहे, फक्त चांगला शूट घेता. आणि तुमची एक पद्धत अशी आवडली की तुम्ही साईडला उभे राहून शूटिंग करताय, काही आपला सामने उभा राहत असं आणि ते मागचे लोक दिसत नाही. पण हे खूप छान केलं तुम्ही, आवडलं आपल्याला. शूटिंग होऊन नंतर कट करून टाकणार आहे ना? का लाईव्ह चालू आहे? युट्यूबला टाकणार ना? आई रिकामा जे बोलेल ऐका टाक द्या. रिकामा दांगोड असताना तसं ब्यास नाही कोणले नंदगावला तर होते ना तुम्ही, नाही स्वर्णा कधी जातो त्याच्यासाठी हा लावलाय आपण. सगळं वातावरण छान आहे. अभंग डांगडो झाला इकडे रे. ए भाऊ इकडे सरक बेटा. बस बस बस. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्ती वाहनाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. म्हणजे मी सुरुवात केली का कोणीतरी आडवा आलंच पाहिजे. मग मी बोललो का बाय म्हाताऱ्या बाय काय म्हणता अहो महाराज बोलता शान आहे. मग तुले तुला तोंड गुपचूप ठेवता येत नाही का मावशी 2 तास? आपण कीर्तनाला आलो, आपण जर असं करणार तर लहान मुलांकडनं काय अपेक्षा करणार? या लहान पोरी बोलल्या तर मी बी समजून घेईल. हा एकदम शांत बसायचं. आणि जर तुम्हाला कीर्तन ऐकायचं नसेल तर मी बी कीर्तन करायला मला काय हौस नाहीये. तुम्ही शांततेने कीर्तन ऐकणार, मग मी तुम्हाला कीर्तन चांगलं सांगणार. आणि तुमले जर वाटत होय आमले बोलतच समजी राहणं, अजिबात मी बोलावं नाही. कारण हा भगवा मी पोटासाठी बांधलेला नाही, हा भगवा मी जीवावर उद्धारून समाजाच्या कल्याणासाठी बांधलाय. आणि जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे मुंबईमध्ये होते तोपर्यंत मराठी माणसाने किंमत केली नाही बाळासाहेब ठाकरेंची. आता बिहारी भवन बनतंय तेव्हा आपले लोक म्हणतात बाळासाहेब राहिले असते तर झालं नसतं. मग जेव्हा जिंदा होता तेव्हा तुम्हाला काय वेळ झालं होतं? मग आता मी जिंदा आहे ते म्हणे किंमत करली.
मेल्यावर म्हणणार मनोज महाराज पाहिजे होता. का बा पाहिजे होता? सत्यानाश करायला. अभंग जनाबाईचा आहे आणि तुमच्या गावामध्ये 3 वर्षामध्ये इतकं परिवर्तन 100% झालेलं असेल की कीर्तनाच्या माध्यमातून देव, देश, धर्म, संत, वाङ्मय ऐकण्याची पद्धत आपल्या गावाला लागलेली असावी. कारण आपण बाजार गप्पा आणि पांचट जोक ऐकण्यासाठी कीर्तनात कदाचित आलेलोच नाहीये. सगळ्यांना कदाचित माहिती असलं पाहिजे. अनेक लोकांना असं म्हणणं असतं की आत्ताचा काळ काही रामायण महाभारताचा थोडी आहे. आता चालूवर धर्तीवर बोललं पाहिजे. अख्खा धर्तीना सत्यानाश वैद्याचं तरी चालू धरतीच लागिरा नाही त्याने. तुम्हाला असं म्हणायचंय का संतांचं, देवाचं, जगदंबेचं ऐकून तुमचा उद्धार होणार नाही का? अरे पहिलेला आपल्या मुलांना सनातनाचं नॉलेज नाहीये, मग कीर्तनाच्या माध्यमातून जर ते नॉलेज जात असेल तर आपण का स्वीकारू नये? स्वीकारलं पाहिजे. सगळ्या महिला वर्ग लक्ष देऊन ऐकला. हा अभंग तुमच्यासाठी निवडलाय आणि तुम्हाला चांगलं माहिती मी बोर करणारा माणूस नाहीये. जसं जसं मला वाटेल तसा तसा गेअर मी टाकेल, टेन्शन घ्यायचं नाही. पण सुरुवातीलाच गेअर टाकला की गाडी उचकून जाते. त्याच्यामुळे थोडंसं टेबल होती गाडी रोडवर आणू मग तर कुतको टेकले ज्याने केले. अभंग जनाबाईचा आहे. पोरिओ मांडे मार बेटा. एक दिवस काय झालं माहितीये का? जनाबाई येणार. जनाबाईची आई मरण पावले आणि वडील एकटे होते. आता बापाचं प्रेम मुलीवर खूप असतं आणि आई मेल्यावर तर खूप जास्त प्रेम असतं वडिलांचं मुलगीवर. मग जनाबाईचे वडील पंढरपूरला जायला निघाले आणि जनाबाई सुद्धा बापासोबत पंढरपूरला निघाली. छोटी जनाबाई होती. मग आपल्या वडिलांसोबत पंढरपूरला जाणं चांगलं आहे का वाईट आहे? पूर्वी चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. मग जनाबाई पंढरपूरला गेली आणि लाईन मध्ये उभे राहिली आणि 16-17 तास उभं राहिल्याच्या नंतर जनाबाईला देवाचं दर्शन झालं. आता देवाचं दर्शन झाल्याबरोबर जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. जनाबाईला कोण दिसलं? देव. कोण दिसलं? देव. पण पंढरपूरला जर तुम्ही गेले असणार तर तुमच्या लक्षात येईल पंढरपूरला गेले काय 2 सेकंद सुद्धा देवाला बघू देत नाही, पुढे लुटून देतात. मग जनाबाईने दर्शन घेतलं, जनाबाईला लुटून दिलं. लोटल्याबरोबर जनाबाई डायरेक्ट बाहेर आली. बाबा अजून एकदा दर्शन घ्यायचंय. जने 17 तास उभं राहावं लागलं. मला काही सांगू नका. एक वेळा परत लाईन मध्ये उभे राहिले. परत दर्शन घेतलं. परत 2 सेकंदात बाहेर. जनाबाई बाहेर आली. बाबा अजून एक. पागल झाली काय? एकदा दोनदा ठीक आहे पप्पा. एक वेळा रडायला लागली. ते बोलायला लागले आणि तितक्यात नामदेव महाराजचे वडील आले. रामकृष्ण हरी. काय म्हणते तुमची मुलगी? अहो 2 वेळा 17 तास उभं राहून दर्शन घेतलं तरी तिसऱ्यांदा म्हणते की देवाचं दर्शन घ्यायचंय. मग घेऊ द्या ना मुलगीला दर्शन. सोपं आहे. बाबा तुम्हाला घाई आहे ना, तुम्ही घरी चालले जा, मी घरी येत नाही. आता एखादी लहान पोरगी पंढरपुरात एकटी ठेवून कस काय बाप जाईल? मग नामदेव महाराजचे वडील म्हणता आमच्या घरी राहू द्या ना, तुम्ही पुढच्या वारीला येणार तेव्हा तुमची पोरगी घेऊन जा. याचा अर्थ पहिल्या लोकांमध्ये एवढा भरोसा होता की आपली मुलगी कोणाच्या घरी 6 महिने ठेवू शकत होते. आता शेजाऱ्यांच्या भरोश्यावर सुद्धा मुलगी ठेवू शकत नाही. मालेगावला 3.5 वर्षाच्या पोरगीवर बलात्कार झाला. 3.5 वर्षाची. आणि हे लोक म्हणता मुलींनी असे कपडे घातले पाहिजे. ही 3.5 वर्षाची पोरगीने कोणते कपडे घातले होते रे? तुमच्या नजरा पापी झाल्या आरामखोरांनो. पोरींना नाव ठेवता तुम्ही. तुमच्या माय बहीण जर टी शर्ट जीन्स पॅन्ट घातली तशी पापी नजर टाकणार तुम्ही. मग समाजातला प्रत्येक माय बहीणला माय बहीण म्हणाची दानच ठेवा ना. हिला म्हणे असेल तिला म्हणत अशी का? तुमच्या घरात वागत नाही कोणी त्याचं. आपल्याला पटेल तसं वागायचं, पाप करायचं, याच्या पोरगीला नाव ठेवायचं नाही. एखाद मुलगी मॉर्डन जगू द्या ना, काय अडचण आहे? बिना अडचणीची एवढी संख्या वाढली आहे का तुमच्या काळामध्ये? ती तुम्ही याला त्याला नाव ठेवता कसं काय? याला म्हणायचं त्याला म्हणायचं. आमना काळबा असं नाही होतं, असं नाही होतं. मग कसं होतं? जसं असेल तसं स्वीकारा. याला म्हणायचा त्याला म्हणायचा. याने पोरशी त्याला पोऱ्या तसा. आणि तुम्हा आत्मा ऐकला आहे की काही आपल्याला अधिकार नाही याला त्याला नाव ठेवायचा. एखाद्याचा मुलगा दारू पीत असेल देव बघेल त्याचं काय येतं. पण एकाच पोरीने सगळी जुडणी 90% होईल. अचानक नाही होईल. या सगळी मोडणारा याच नागुरता पेशल नर्क बनावे आणि त्या नरकांना मालक मीरा जो असा हंसू यातले पोरीसला लग्न मोडणार असले.
15 लग्ने मोडता का तो? आणि 15 लग्ने मोडाने एकच कारण, एकच बाई अख्खा गावले बंडोनी. आणि लोक बी चालत लबाड लोक विचारतात का हो ताई तो पोऱ्या का जाय? पोऱ्या एक नंबर हो, पण त्या दिन काही त्यांना डोळ्या लाल दिखी राहतात. दिना सत्यानाश करी म्हणता का? मग तुम्हाला निर्णय बरं का, मन तसं काहीच म्हणणं नाही बरं का, म्हणा मनमा पाप नाही. आज त्या डोळ्या लाल कथा तोंड बा. एखाद्या मुलगीने जर शिक्षण घेतलं, बिचारीने जर त्या अंबरनेरला त्याचा चांगला नंबर लागला, त्या मुलगीच्या माईच्या कानामध्ये ही बाई घालते मन तरा खाड चांगला नाही मन भाऊन गावामध्ये पोर शिकाल गई ना, भोगलना पेपरले गई कोणीच नाही, तिने पृथ्वी फिराय टाकी म्हणे. दानात ठेवा चांगलं म्हणायची, चांगल्याला चांगलं म्हणा. आता कैलासबा चांगलं गायन करता, हो म्हणायचं, मस्त आवाज आहे. बघा त्यानं तोंड चांगलं म्हणा ना. लाईट एक नंबर लावले महेंद्र बापू तुम्ही, कायातला काया माणूस गोरा दिकस म्हणा. फोटो काढले ज्या कीर्तन होता घर वाट लावू नये. अक्षय महाराज तुम्ही बेसिक गोड कसा हसलाय माणूस, असं गोड काहीच ना चेहरा उघडेल ना ग, जसा कवय बी दाखव ते कारणनी पंगतमात बटत असतो, असं हसलं पाहिजे. वा छान. आणि तुम्हाला सात्विक माणसं भेटले बरं का, येते गेली सात्विक. वा वा सात्विक. त्यातला चेहरा दका, त्यातलं वागणं दका. मी मुद्दाम 4:30ला आलो म्हणता, हरिपाठ कितला वाजता 5 ते रामकृष्ण हरी चालू करू दिली असली. टाइम झालं पाहिजे का नाही? लोक बी कशाला काय बोलतील, पण आपण चुकीचं वागायचं. मग आपल्याला त्या गावाने नाकारलं का, भाई ते गाव बोगस आहे, गाव नाही बोगस आहे, तू बोगस आहे. मला जर पुढला वर्षी नाही सांगते बोगस कोण आहे. मी हो चोपदार मी बोल तर तोंड फिरायली ना, बोल तू बोकल जाणार म्हणा रे. हो म्हणा जनाबाईने सांगितलं की बाबा ते खरं म्हणताय, पुढच्या वारीला येणार तेव्हा मला घेऊन जा. ठीक आहे. जनाबाईचे वडील जनाबाईला सोडून घरी निघून गेले गंगापूरला. 5 महिन्याच्या नंतर बातमी आली की जनाबाईचे वडील मरण पावले. जनाबाई देवाला बघून म्हणते, परमात्मा ही कृपा समजू की शाप समजू? आता वडील नाही म्हणजे मी गंगापूरला परत जाणार नाही, म्हणजे तुला तुझ्याजवळ मला ठेवायचंय है की नाही. धन्यवाद. जनाबाई लहानची मोठी पंढरपुरातच झाली. पण जनाबाई मोठी झाल्यामुळे एक अडचण अशी होती की नामदेव महाराज सुद्धा त्या घरात होते आणि जनाबाई बी त्याच घरात होते. ज्यांचे संबंध चांगले होते, पण लोकेच ना बुद्ध्या कोठे पाप लावती ज्ञाना भरोसा. मग जनाबाईला गोपाळपुऱ्यामध्ये घर दिलं. मग जनाबाई म्हणे, मला तुम्ही घर दिलं पण मला तुम्ही काम द्या, म्हणजे मला तुमच्या घरी राहायला काहीतरी एक बहाणा भेटेल. मग काम दिलं. कोणतं? सुंदर माझे नाते गे फिरे
बाईने काय दळायचं 1 मिनिटात आमदा पुन्हा बॉम्ब रे काय विचारच काय माहिती महिला वर्ग जाते माहिती तुमले चक्की माहिती होईल या बी दल्ल्याच भेटेल काही बी म्हणून हाच म्हणतोस साहेबांना झोपाली घ्या जवळ त्यांना पाणी मागतोय पाणीच ना वावर माहिले तू मी बी असा लहानपणी जायचो ना महाराज डायरेक्ट सांगे मावशीतून पाय पडत तू कीर्तन लिहित जाऊ नको म्हणे का अवतून पोऱ्या म्हणे माय सांगे अवतून सारखा कीर्तनकार भाई म्हणे भगवान महाराज मसावत कर आता तू जीवन सांगत भाई खरं म्हणतं मी जपनू पण तू न बट कीर्तन ऐकू म्हणतं बाबा मी म्हणून लहान मुलांना हासका उसाक करायचं मोठा राहून धरला राव जर मला सापडी घ्या मी त्यांना पुरा पाटा पाडच कारण आहे त्याले तुले कीर्तनमय येवाणी बट आणि संस्कृती माहिती या दाखला पोरेसवर तो परिणाम वस आला का लक्षात हे लहान मुलं खाली बसले मला यांचा स्वाभिमान आहे हे लहान मुलं उभे राहिले मला स्वाभिमान आहे चांगलं म्हणे जाणत आहे ना आहे की नाही आता एखाद्याची कंबर दुखते समजा ते बसले मला मान्य आहे ठीक आहे तो माणूस ही कंबर दुखीला नाही पण मी गावना सरपंच मी खुर्ची टाकी पडतो तुझी खुर्ची पोट टाकसून पण आमना सरपंच कसं आहेत खाली बटी घेत त्या त्यातले माहिती साला उभरेले पण आठवत नाही मी त्यातले नेहमी सांगत की तुम्ही तब्येत ना मानते तुम्ही खुर्चीवर बटू शकतात खाली बट्टा येत नाही खुर्चीवर बटू शकत नाही अरुण बापू उभा राहिले अंग गोंगडं लेवाणार नाही पण माणूस चांगला आहेत का नाही मला बाकीच्यांचे नाव माहित नाही का पण तुम्ही सगळी मंडळी खरंच चांगली आहे आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही मला सांगताय आमना गावना पोरे अशा आमना गावना पोरे तसा नंतर प्रत्येक गावमा एखादा आमना गावना पोरे बिल जायला तो पण तुमना गावना लोक सांगतात आमना गावना पोरे चांगला आहे मग त्या चांगला आहे ते चांगलं म्हणाल काही अडचण चांगलं आहे ना खेडी डोकला कथा झाली 350 पोरं मार्केट झाले 1 रुपया का त्याचा घेतला नाही कारण माझे मुलं मार्केट झाले अवमना पैसा आहे अवमना काय पैसा आहे आज जर समजा माझी जैतपीरच्या पुढे जर गाडी पंक्चर झाली आणि जर समजा जैतपीरच्या पोरांना माहित पडलंय आपल्या बाबाने गाडी खराब होई झाली जर समजा ते आली त्यांनी पंक्चर जोडून दिलं वय घेत मला पैसा वसूल वय घेत का नाही आंबनेरला भेटले अहो महाराज आपला गाव माहित भारी लाईन लाई बरं काय नाही त्या ज्या बोलणार अहो पैसा आहे आणि जर मी मरणू आणि तुम्हाला गावना गाड्या जर 4 बरी होणार अशा 400 गावेत ना 2-2 गाड्या बी होणार कितली गर्दीचे मी तवय लोक येतं समजे मनोज महाराजने बाहेर काय कमाडेल होतं गाव आणि ही किंमत असते पैसा तर कोणी कमावतो एक जामीन ना 2200 रुपया आज 9 जामीन करलेत 9 दुनी वरना 200 फ्री तिकीट टाका पैसा भरपूर आहे इथं पैसा कमवायचं ठिकाण हे समाज प्रबोधनाचं ठिकाण आहे 10,000 लोकांमध्ये एक कीर्तनकार होतो जगदंबे मला कीर्तन केलं असेल मी किती चांगला परमार्थ केला पाहिजे लोकांसाठी किती चांगला केला पाहिजे पैसा अरे पैसा कोंबडी खात नाही तुम्ही टाकी का पैसा कोंबडी खात नाही पण कोंबडीला काही जातं तिथला खतरनाक आहे जाऊ द्या पण आईगावमा एक बी नाही बरं का कैलास बुवा आईगावमा दारू नाही सट्टा नाही मी चांगलं सांगितलं तुम्ही इकिरा ना का त्या माणूसने काही माहिती आहे का दे ना हा तडी बघा गोड गावी आणि आखो या गावनी एक सुद्धा बाई लबाड नाही हे चुगली करत नाही एक गाव खूप छान आहे कैलास बाबा खरं म्हणणंच पडी 3 राहणं आहे होतं ना की जसं तसे ह्या इथला म्हणजे खतरनाक लोक येते या आज ते का नाही असले तुम्ही तलवार काढायला लावतस जनाबाईने सांगितलं की मला दळण दळायचं काम दिलं मी दळण दळणार आणि एक दिवस संत नामदेवांच्या घरी फार मोठा भंडारा असल्यामुळे 3-4 पोते दळायचा विषय होता जनाबाईंना नामदेव महाराजांनी विचारलं जनाबाई एवढे 3 पोते दळून घेणार का ग जात्यावर पोरियो दळण जनाबाई दळत होती का देव दळत होता जनाबाई दळत होती आणि देव मदत करत होता म्हणजे देवच दळत होता मग आता देव जिला सहकार्य करतो तिला 2 पोते काय 4 पोते काय तिला काही फरक ती नामदेव महाराजला म्हणे एकाच पोता को वाटलाय तिच्यात म्हणे दे दिसो म्हणे आणि देवाला दुपारी सांगितलं आज जास्त आहे जल्दी जो ओके 2 वाजेपर्यंत वाट बघितली उन्हात नाही देव जनाबाई झोप लागून गेली 3:30 वाजेला पांडुरंग भगवंताला असं वाटलं अरे बापरे दयन राहायचे तसाच उठला विटेवर उडी मारली आणि डायरेक्ट गोपाळपुऱ्यामध्ये जनाबाई जवळ जनाबाई झोपेल होती आता जर जनाबाईला उठवलं असतं तर काय झालं असतं जनाबाई उठताच काकडा चालू करत येते तुला काही लाज आहे का तुला काही अक्कल आहे का तो आयु टाइम आहे का याने विचार करा इला उठाळा ना नाही
देवाने आपले दागदागिने काढले, बाजूला ठेवले, दळण बिडण दळलं, अंगावर जनाबाईची गोधडी घेतली, थंडी वाजत होती देवाला, आणि डायरेक्ट काकड्याच्या ठिकाणी उभा राहिला. सकाळी आले कैलास बुवा निवृत्ती बुवा, उठून वेगेसी तला आले ते. उठा साधू संत साधा पुरेत, जाईल हाल देह मग कैसा भगवंत. आरती चालू झाली, उजेड पडला. बापरे, गोधडी, दागिने कुठे आहे? लाईट लावला, दागिनेच नाही. देवाच्या दरबारात चोरी झाली. कोणी केली असेल ही चोरी? मग जनाबाईची मैत्रीण होती, बाई गुपचूप बटावत नाही. मी बोलू काही? बोल. चोरी कोणी घरी आहे मला माहित नाही. गोधडी जनाबाईनी दिना फाट्या फाट्या. गोधडी जनाबाईनी अख्खी दिंडी ज्ञानोबा तुकाराम असं नाही, दांगडो जनाबाईच्या पेल होती. दरवाजा बी उघडा होता, दळण दळलेलं होतं, घुसले सगळे घरामध्ये. इकडे तिकडे बघितलं तर देवाने ते दागदागिने तिथंच टाकलेले होते. आणि ते बघितलं, दागिने घेतले. काही लोक म्हणतात इथला आरी का बरं मारत? मग तो असं म्हणे का जनाबाई, असं म्हणे का तो जोर माझा राई मारे ना, चोरी वही झाली ना. जनाबाई उठली झोपेतून, काय म्हणे, काय म्हणते का? चोरी करते, लाज नाही वाटत? चोरी मी, हे दागिने देवाचे बघ. दळण बी दळले, दागिने उंतारातले वाळवंटात घेतली. सूड वाटेला, सूड. सूड म्हणजे काय? त्रिकोणी कलरचा खांबा असतो, त्याला टोक असतं, त्या टोकावर माणसाला बसवायचं, तो माणसाचे 2 भाग करून टाकून मारून टाकतो, त्याला सूड म्हणतात. ते सुली पे चढाना म्हणजे फाशी पे, ते वेगळं बरं का. हा सूड आहे, सूड. आपण म्हणतो ना सूड घेणं, बदला घेणं, 2 खांड करून टाकणं व्याकरणाच्या भाषेमध्ये. जना मरता मरता काही शेवटची इच्छा आहे का? म्हणे हाव. म्हणे काय? एक चक्कर आहे ना फक्त त्या कायापालईच्याला म्हणे मागे. काया म्हणजे कोण? भगवान विठ्ठलचा का कितला मन नाही की राहणार ते. एक नंबर पुराव. आली जनाबाई, हो मागे दाबा, मागे दाबा, मला एकटीला जाऊ द्या मंदिरामध्ये. आली मंदिरामध्ये आणि आवाज दिला. आवाज नाही, डायरेक्ट गाया. माझा एक बी शब्द बोलेल तर नरकात जाईल. जनाबाई म्हणते, अरे अरे विट्या मोड मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी हो, तुझे गेलेले बामळे तुला पाहून रडे. उभ्या राहोली अंगणी शिव्या दे दे दासी जनी. देवाला पाहिजे म्हणजे तू न दयन दई संतू मला माय बहीण उद्धार कर. काही नाही केलं का तुझ्यासाठी? काय केलं सांग बरं देवा एकदा. मी रोज रात्री उठायचो, तुझ्या घरी दळण दळायला यायचो. म्हणे बाई मला ध्यान ठेव्यावर रातले जास्त कोटे. तर रुक्मिणी माता एकदा गेली होती देवाच्या मागे, ते आऊ भाऊ गाणं म्हण राहता. विठ्ठल कोणतं गाणं? जनाबाई म्हणायची, विठ्ठल माझी माता गे, रुक्मिणी माझी पिता गे. आज का आज म्हणता ना, विठ्ठल माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. ओव्या गाऊ. आणि आदेव बी म्हणायचा, विठ्ठल माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. माता होती का ती? कोण होती ती? हा माता होती ती, बायको होती ना. पण बायकोला सुद्धा माय म्हणतो भक्तासाठी. बघा किती सुंदर. आता चिंतन पुढे एक नंबर कीर्तन आहे बरं का, लक्ष देऊन एकदा फक्त. तुमले जर एखादी ट्रक बीक नाही होणार ते तुमले चिठ्ठी लागस होणार आहे की काय आवाज येतो ट्रक वाला असणार. एक नंबर.
आणि तुझ्यामुळे मी माझ्या बायकोशी भांडण केलं, तुझ्यामुळे मी लोकांची चिंता नाही केली, तुझ्यामुळे मी रात्री 12-12 वाजेपर्यंत उजागरा केला आणि तू मला शिव्या घालते का? उपकार नाही केला तू दळण दळलं तर. रोज माझ्या घरी जेवण करत होता. जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला. मी तुला रोज पान खाऊ घालत होती, रोज मी तुला दही भात खाऊ घालत होती, तुला मी भाजी भाकर खाऊ घालत होती. उपकार नाही केले तू माझ्यावर. आणि एक गोष्ट आहे देवा, तुला पटणार नाही. काय? जे लोक चांगले वाटतात त्यांचं तू चांगलं करत नाही. अहो तू ना स्वभाव आहे. जे लोक उद्देलपणा करतात, जे लोक नीच काम करतात, त्या लोकांना तू पैसा देतो, मान देतो, धन देतो. पण जे लोक तुझे काम करतात त्या लोकांना तू अपमान देतो, त्या लोकांना तू मातीत घालतो. तू चांगल्याचा नाहीये देवा. पण जनाबाईचं एवढं ऐकून देवाचं मी डोकं फिरलं. म्हणजे मी आजपर्यंत एक बी काम चांगलं करेल नाही. काय चांगलं नाही केलंय मी? ऐकायचंय तुम्हाला? सांगा हो कैलास बा, सांगा ना. पहिल्या चरणात सांगा. निवृत्तीवानने सांगितलं, काय केलं देवा तू? पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवंत पाताळ लोकी कोणाला घेऊन गेलो मी? राजा बडी भक्त प्रल्हादाचा नातू, त्याच्या घरी गेला तू, त्याला दान मागायला गेला आणि त्याने दान दिलं तर तू त्याच्या डोक्यावर पाय घालून त्याला जमिनीत घालून टाकला. सांग त्या बळीची काय चुकी होती देवा? तू चांगल्याचा नाहीये. जितके लोक लबाड बोलतात तितका मान भेटतो त्यांना, आणि खरं बोलणाऱ्यांना लोक मातीत घालतात, जसं की मला मातीत घालतात लोक. अहो महाराज, बेकार बोलस रे तो. बेकार बोलस म्हणजे काय दिला नको मी? मला फक्त हुजूरगिरी जमत नाही, मला तोल तोल जमत नाही. इथलं आणि माझं पृथ्वीराज चव्हाणांचं रक्त आहे. डोळे फुटल्यावर सुद्धा मोम मनगुरीच्या गळ्यामध्ये बाण घालणारी जात माझी, त्याच्यामुळे घाबरणार विषय नाही. राणा सांगांची मान कापल्यावर सुद्धा 38 किलोची तलवार हपासप मुघलांच्या पोटात घालणारा धर्म आहे माझा. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या पोटामध्ये वाघ नका घालून आतडे बाहेर काढणारा धर्म आहे माझा. अहिंसा परम धर्मो धर्मो हिंसा तथैवच. सगळ्यांना प्रेमाची भाषा समजत नसते अर्जुना. ज्याला बासरीची भाषा समजते त्याला बासरीची भाषा, आणि ज्याला सुदर्शनाची भाषा समजते त्याला सुदर्शनाची भाषा. असं म्हणायचंच नाही. अहो पुरा पांगेले आणि आपला आपण यांना सांगे चांगला वागसूचं नाव एक दिवस सुधीर जाई, तो सुधराव नाही, सुधरू रे वाहू नाही, त्याला हाणच पडी. गवत किती बी प्रेमाने वागवा ते पिकाला दाबणार, गवतवर पवारा मारणार. गवतवर जर दया करसात ते उपाशी मरणं पडी. माई गवत जल्दी जांभला आणि पवारा मारा. शब्दार्थ आहे. कथाही ड्रेस घालावी अरे साला. आज रोज घालता का? रोज घालता नाही भावासारखे येते. माझ्या कीर्तनात मी कोणाची निंदा करत नाही. सुरुवात फक्त माझा वीक पॉईंट एकच आहे, मला बनबननी पडत. काल दिन मी 4 मच्छर म्हणा चादर मा कोशी बट आणि मात टाकत मी. आपले बनबन पडतच नाही. मी मच्छर मारू शकत, मी कोणले बी मारू शकत. नाना पाटेकर म्हणतो ना, एक मच्छर हा हे बरोबर पाठ आहे. ही जळा बना देता है म्हणे मला. अरे हिजड़े वो नहीं होते जो तालियां बजाते हैं, हिजड़े वो होते हैं जो हिंदू होके हिंदुत्व का विरोध करते. ते काही हिजड़े आपल्या भारतात. बाकी ना म्हणतील ना असं रे त्याला मनोज महाराज असं जे वादळ आज ते चालू आहे ना. अभी तो पार्टी चांगला सांगितलं ना म्हणे. पार्टी आहे काही तुम्ही पार्ट्यातली भलती सवय विजायले.
लगेच ठिकाणावर यायचं, लगेच ठिकाणावर यायचं. ज्ञानबी आहे का हा सदबीरा. नाही तर मी 2 पद्धतीचं कीर्तन करतो. जशा आमच्या भागामध्ये पूर्ण तत्वज्ञान लागतं, एकदम सायलेंट. आपला सामने बटेल भी जपतस, मांडी पे जपतस, आपली पुरी ध्यान राहा. आणि कीर्तन वैद्य का बाबा कीर्तन कर 1 नंबर. बाई तू जपी रांगणार आहे, इथला काय लबाडे झालं तू. मी किती हुशार आहे, मला किती चांगलं बोलता येतं. याच्यापेक्षा मला बोलणं तुम्ही कितलं उमजीर राहणं बोलता बारी महाराज होता. काय समजलं का तुम्हाला? जर समजलं नाही तर परिवर्तन कसं होईल? अभंग बी सोडवतो. प्लास्टर करताना थापी मारावीच लागते, त्याच्याशिवाय प्लास्टर होत नाही. तू चांगल्याचा नाहीये देवा. इथं सुद्धा अशा माझ्या माय बहिणी बसल्या असतील की त्यांनी गण गोत्र मित्र परिवार भाऊबंदकीसाठी शेजारीसाठी खूप काही केलं असेल, पण जेव्हा त्या माय माऊलीवर टाइम पडतो ना तेव्हा तिला कोणीच मदत करत नाही. तेव्हा तिला असं वाटतं की चांगलं वागून काही फायदा झाला. पण तुम्हाला सांगतो बहिणीहो, चांगलं वागलेलं कधीच वाया जात नसतं. या लोकांनी जरी तुमचं चांगल्याचा अस्वीकार केला असेल ना, पण माझा परमात्मा तुमच्या पुण्याच्या स्वरूपात तुमच्या पिढ्यांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. फक्त सत्कर्म करत राहा. तुमच्या गावामध्ये देवीचं मंदिर आहे ना, कोणती देवी माता आहे आपली? भवानी माता. अंगात येत नाही कोणाच्या? नाही ना. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. वजा परती परदये बोली हाती, वजा परती परदये बोली हाती, गोंधळा येई हो, गोंधळा येई हो, काय करतोस गोंधळले? मी गोंधळचा बी कार्यक्रम करतो बघा, पूर्ण गावाला चालत ना नाही सुधरी गे का? असाच गोंधळ म्हटला काल ती उठणी धरली आकोमान म्हणता काय वनी गळले बंगला खाले खाले आमच्या अंगात कणी सवारी येते म्हणे, सवारी येते. 5 मिनिटाचं अंगात आलं तर मी मान्य करेल, मी तुमच्या पाया पडेल असं 5 मिनिटाचं वारे येऊ शकतं. भवानी माता येते, येऊ शकते. 9 दिन हा को अंगडी तू धनी दिनी भवानी माता तर काय थांबी
आता जे वारकरी संप्रदायाचे लोक आहेत, जे तत्वनिष्ठ लोक आहेत, त्यांना पुराव्यासहित सांगतो. कलम नंबर 35 अशी म्हणते की देव धर्माच्या नावाखाली 2003चा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे. आणि कलम नंबर 3 अशी म्हणते की जर एखादा व्यक्ती देव धर्म भूत पिशाच करणी कवटा भानामतीच्या नावावर जर अंधश्रद्धा पसरवत असेल तर त्याला 6 महिने अजामीनपत्र अटक करण्यात येते. तिनं अंगमानी देवी निघली. अरे अर्जुनाचा सालाय देव, सगळा पाहुणा आहे अर्जुन, पण त्याला सुद्धा दर्शन देताना अर्जुनाला दिव्य दृष्टी घ्यावी लागली होती. मग अर्जुनाला दिव्य दृष्टी घ्यावी लागते, एवढं तेज आहे देवाचं की जे डोळ्याने दिसत नाही. तुम्हाला अंगमा पूजी गेलाय रे, इथलं गंध आहे तुम्हाला पोट म्हणतं ते देव राहिला ना. हा, आणि जिना अंगमावनं तिना नवरा लगेच कापूर माय इथून येते. अरे बधीर भाई आहे ना तुम्ही रे. अगो ती बी त्याला म्हणते बच्चा बच्चा तुम्हाला 4 बच्चा गावात फिर राहणार तो बच्चा आहे. जनने ते म्हणणे ते ठेवा थोडीफार. हा 2, 4, 5 मिनिटं वारं आलं, गोंधळ बिंदळ घातला तर मी ऍक्सेप्ट करतो. नाही ते येऊ शकतं 2, 4, 5 मिनिटाचं वारं मान्यच आहे. 9 दिन मान्य नाही. आणि आपको जिना ते बघा म्हणत गाव में मुजोबा का मंदिर बनाना पडेगा. का ब मंदिर बनाना पडेगा. हे जगदंबेचं मंदिर बसले झालं आपल्याला. एक मंदिर याचा विकास करा. मी बोललो बापूंना तुम्ही फक्त ट्रस्ट करा, जिथला पैसा लागेल तिथला मी लई दिवस तुमले. आमच्याकडे भरपूर पैसा आहे. मस्त सभा मंडप, मस्त त्यावर 2 खोल्या, त्यामुळे एक मनी खोली बी खोली लागेल. आणि मी मरानंतर मी तुमले पुतळा लई दिवस म्हणून मरान पहिले तिथला पुतळा ठेवा ना. नाही पुतळा बटाळत नाही. मरान नाही म्हणजे मी अमृत पियले का. मी कीर्तन करणारा बी मरावे, कीर्तन ऐकणारा बी मरावे, आणि जो गरजा पेले तो बी आत्ते निघ ना तोंड नाही. सगळे मरणार आहे म्हणून टेन्शन घ्यायचं. मी तुम्हाला मागच्या वर्षी बोललो होतो 2026 ते 2032 जगाच्या नाशाची सुरुवात होणार आहे. तुम्हाला माहितीये वसई आणि विरारच्या समुद्रामध्ये 1 किलोमीटरचं गोलचक्र समुद्रामध्ये बनलंय. आता गुगलला बघून घ्या तुम्ही. हे केव्हा बनतं, जेव्हा 6 महिन्याच्या आत सुनामी येणार असते आणि सुनामी 150 किलोमीटर जमीन समुद्रात घेऊन जाते. थोडे दिवस थांबा, मला एक शब्द तुम्ही यादी की झाला काय सांगितलं. जास्त सिरियस म्हणून जगू नका. इतू शुद्ध जिंदगी याच्यात बी हा चालत नाही तो चालत नाही. योका टारे मर्दाची रे चांगला राही जगून घ्या. हा या वर्षी हप्ता झाला. तुम्हाला काय माहितीये मार्च एप्रिल मध्ये जर एखाद्या कोरोना सारखं सावटाला तर घरात कोंडून टाकेल देव. का बघून मत्तपणा करताय. भेटलंय तर घ्या ना बघून. आम्ही सप्ताह मग पाय ठेवत नाही. वय निघ. सप्ताह काय कोणाच्या घरचा नाही का, मोडोज महाराजच्या घरचा नाही का, त्या महेंद्र बापूच्या घरचा नाही का. इथं जेवढे बी लोक आले हे काही रिकामे आहेत का. हे जेवढे बी लोक इथं कीर्तनाला आले, मी तुम्हाला मूळ नक्षत्राचा जन्म असल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या वतीने चांगला आशीर्वाद देऊन टाकतो. आज माझा बी मूड चांगला आहे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या 3 पिढ्यांमध्ये पितृदोष लागणार नाही. लिहून देतो मी तुम्हाला. आज टेन्शन नाही घ्यायचं. माझं पुण्यवानाला वाटून टाकेल मी, पण सत्कर्म करत राहा सज्जन. एवढा मोठा हे लहान लहान पोरे बिचारे यांच्या एकामधून कोणी कीर्तनकार होऊ शकतो कोणी काय. तुम्हाला वाटलं होतं का तुमच्या गावाचे 14 पोरं असे टाळकरी होतील. स्वप्नात विचार केला होता का तुम्ही. माझं स्वप्न 40 पोरांचं आहे. मी महेंद्र बापूंना बोललो मला आताही ना पैसा देऊ नका, मला आयुष्यात पैसे देऊ नका, फक्त टाळ आणा पकवाजाना या मुलांवरती घडवा. या पोरे गावनं भविष्यात या महिन्यात कोणी सरपंच बनी. बापू म्हणला ना मग नाही काढावं ना. मग नाही मग सप्ताह बंद असं होईल का बापू. नाही चांगला माणूस निवडलाय. खूप छान आहे. मला खरंच मी नाही ना इतकं लवकर कीर्तन घेणं मला. पण एक गाव आहे ना इथं आलो का अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. माझ्या बी अंगात येऊ करतं. ती जगदंबा मातेचं वार की घुम चालत होते आता. तर मी पुण्यवंत पाताळलो की हा बडीला मी पाताळामध्ये घातला हे तुझं म्हणणं बरोबर आहे. पण तो काही चांगला नव्हता. त्याच्या मनामध्ये स्वार्थ होता. काय स्वार्थ होता. इंद्रपद पाहिजे होतं त्याला. अरे देवा तू त्याला तर पाताळात घातलं. बडीने शुक्र आंधळा केला. पहिले म्हणतात आढाला म्हणून या बळीराजा तुला तांब्यातून पाणी टाकायला गेला तर त्या झारीच्या मध्ये त्याचा गुरु मच्छर झाला. तर त्या मच्छरला काढण्यासाठी तू हातात काटा दिला आणि त्या बळीने काटा घातला आणि गुरुना डोळ्या फोड टाका. इथला ते आता काय बोलू देवा तुला.
पुण्यवंत पाताळ लोकी नेला. अजून दरिद्री तो भाग्यवंत केला. कोण दरिद्री? तुझा मित्र सुदामा. तुझे चोरून चोरून पोहे खाल्ले त्याने आणि त्याचा मुष्टीभर पोहे घेतले आणि सोन्याचा गाव देऊन टाकला. दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. ज्या वल्ल्या कोड्याने लोक मारले, ज्याने लुटमार केली, त्याला तू रामायणाचा लेखक बनवला. चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवान कर्ण होता, कर्ण. बिचारा चांगल्याला चांगलं म्हणायचा, दान करायचा आणि तू त्याचा भर सभेमध्ये सूत पुत्र म्हणून अपमान केला. देवा, धुंद झाला तुझा दरबार. तू चांगला नाहीये. जो इमानदार माणूस असतो ना, तो इथला जोरमा बोलत नाही. तो लबाड माणूसला भोकू देस आणि मग बागीश करून सांगत आता एखादा असतो गावामध्ये, काय गावाची दशा झाली आपली, बाई कद्या गटारी कद्या नळले पाणी नाही, काय झालं मला घरकुलमा नावेल नाही, वै गे. आता आहे भाऊसाहेब, रजिस्टर काढा. याने घरपट्टी किती बाकी 37,000 कानपटामध्ये त्यांना. आपलं पुरं गंदगी बरी जाय. तोंडमा इथलं जोरमा बोलू का? हा, नित्य करा. तुमच्या ग्रामपंचायतचा विकास सांगतो, सरपंच तुम्हाला. मी 2 तास चांगलं कीर्तन करू शकतो, पण मी गावाचा विकास करू शकतो का? गावाचा विकास कोण करणार आहे? हा, गाव करणार आहे. गावाने जर ठरवलं आमच्या गावामध्ये फक्त उधारी जमा करायची म्हटली तर 3.5 कोटी आहे. 3.5 कोटी जर लोकांनी इमानदारीने जमा केलं तर गावाचा विकास होणार नाही का? येस ना. गटारमा जरी पाणी आणणं, बाई तो, अरे तू ना गटारमा, तू कचरा टाकेल तिथली बी तू दानत नाही की आपण कचरा बाहेर काढलं पाहिजे. सगळा लोड दुसऱ्यांना द्यायचा आणि मग आपल्या गावाचा विकास कसा होईल? गावाचा विकास तरुण पोरांमुळे होतो. पोराव, मी तुम्हाला आज सायत्व संस्थेचं सांगून देईल. तुम्हाला जर तुमच्या गावाचा इतिहास चांगला घडवायचा असेल पोरांनो, तर सर्वात आधी तुम्हाला सर्व मुलांना निर्व्यसनी व्हावं लागेल. सर्वात महत्वाचं, तुम्हाला वरचढ गोष्टी सोडून सद्धर्म, सत्कार्य, महाराणा प्रतापांनी जे केलं, छत्रपतींनी जे केलं ते तुम्हाला करावं लागेल. काय केलं महाराणा प्रतापांनी, काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी? छत्रपती आणि महाराणा प्रतापांनी 2 जणांनी पहिलं कारण केलं, मी माझा स्वार्थ साधण्यापेक्षा मी माझा स्वधर्म, माझा समाज, माझ्या धर्माच्या हिताचा विचार करून जीवन जगेल, हे आपल्या बापांनी केलेलं आहे. चांगले नाही वागले होते. जगाचं कल्याण व्हावं म्हणून चांगले वागले होते. लहान भाऊ होता जगमाल महाराणा प्रतापांचा. शक्तिसिंग लहान भाऊ होता. महाराणा प्रतापांना राजा बनवण्याऐवजी शक्तिसिंग जगमालला राजा बनवलं पाहिजे असं त्या लहान्या माईचं म्हणणं होतं. आणि राणा उदयसिंगांनी जगमालला राजा घोषित केलेला असताना महाराणा प्रताप म्हणता, लहान का असेल पण माझाच भाऊ आहे ना, लहान हो का मोठा हो पण माझा भाऊ आहे, राजा झाला अडचण नाही. ही दानत होती महाराणा प्रतापांची. पुढे सांगू तुम्हाला, अजून पुढे सांगू, पुढे ऐका मग आता. सगळ्या जनतेचं असं म्हणणं होतं की राजा फक्त महाराणा प्रताप झाले पाहिजे. आणि जनतेने असं का म्हटलं होतं माहितीये? कारण लहानपणापासून महाराणा प्रताप लोकांमध्ये जाऊन लोकांच्या दुःख सुखांमध्ये सहभागी होत होते. त्यांनी कधीच आपला राजेशाहीचा थाट दाखवला नाही लोकांना. पण जेव्हा शक्तिसिंग राजा झाला तेव्हा महाराणा प्रतापांच्या बाजूने सगळे लोक उभे राहिले. पण महाराणा प्रतापांनी सांगितलं, माझा भाऊ आहे, माझंच रक्त आहे, होऊ द्या. पण ज्या दिवशी उदयसिंग राणा मरण पावले तर त्यांना अग्नी डाग द्यायला सुद्धा जगमाल आला नाही. त्याने स्वतःचा राज्याभिषेक त्या कुंभगडावर करून घेतला. आणि मग त्याच्यानंतर महाराणा प्रतापांचं डोकं फिरलं. जो बापले वैना नाही तो समाजले वाव नाही. आणि तरी सुद्धा महाराणा प्रतापांनी डोक्यातून काढून टाकलं. पण सगळे सुभेदार आणि महाराणा प्रताप कुंभलगडाकडे निघाले. या जगमालला असं वाटलं, अहो संतापमा आपले महाराशिवाय राहावं नाही. आज जगमाल अकबराच्या घरात घुसला. त्याच्यामुळे महाराणा प्रतापांना दुःख भोगावं लागलं. महाराणा प्रतापांचा भाला 72 किलोचा होता आणि तिकडे तो अकबर 72 किलोचा होता. तरी सुद्धा मुसलमान जिंकले आणि आपल्या बापाला गवताच्या भाकरी खाव्यावा लागल्या. एकच कारण, त्यासनी अवकाश नव्हती. घरमा गद्दार होता. या घरमाच्या गद्दार आहेत ना, यासना पाटा पहिले पाडायला पाहिजे होता. महाराणा प्रतापांचा बुद्धार झाला होता. चांगलं काम करता ना गावाचे पोरं, चांगलं म्हणा ना. थांबले माहिती दो काय आज म्हणजे आता या कीर्तनले पटेले तुम्हाला काय म्हणणं आहे? आता या मुलाने जर एखाद्या मुलाने माठ टाकली, गावाने काय म्हटलं पाहिजे? बेटा चांगला निर्णय घेतला.
काही काही भागना ना ते माळा टाके त्याने असा मार काची बेटा एखादी मजाक नाही. हा माझ्या माळकऱ्याला जरा मायदार मला कोणी मार भलतं डोकं फिरतं. आता या माणसाने ॲड्रेस घातलाय की नाही, यांनी घातलाय आता का घ्या या. हा आम्ही जाऊ नाही महाराज, मजा येते ना. हो चालते ना. एवढा आनंद मी कोणत्याच गावात घेत नाही बरं का, पण आज मला बी काय झालंय काय माहिती, तुम्हाला बघून आनंद होतोय मला छान. आणि मी आल्याबरोबर पाय ठेवतात नळले पाणी होणं काय पायकून आहे झाला म्हणा. तुमच्या टाकीत पाणी नव्हतं ना. बाई बाबा या रावण नका तर मला ते झाकीला दाखला हो म्हणा बापरे दाखला बरी वेळ जाते ना हो कैलास बुवा. माणूस गोड आहे बरं का, पण असं मोकळा हात नाही, मनमा काही नाहीये, मनमा काही निजेश येतो तोंड माझे. आता त्याचा मनमा असं आहे तू कीर्तन जल्दी आटप काकडा उठलाय इथला जोर मग तुम्हाला बी म्हणमा तेच आहे का, तुमले माहिती आहे मी एकदम टाइमशीर कीर्तन करस. पुण्यवंत जो आहे त्याला पाताळ लोकात घातला, जो दरिद्री होता सुदामा त्याला तो उद्धार केला, जो वाल्या कोडी लोकांना मारत होता त्याला तो रामायणाचा लेखक बनवला, आणि जो कर्ण पापी होता त्याला तो कीर्तिवान होता त्याचा तो अपमान केला. एकदम चुकीचं केलं देवा. देव म्हणत जनाबाई मी बोलू का काही नाही, माझा ऐकतो आधी आकुशे हो एवढ्यावर नाहीये आखो पर्यंत कीर्तन आहे, 10:30 वाजले. 2च चरण सोडू, 2 चरण पुढच्या वर्षी बघू. हा होय रे पुढाकार तिकीट काढी पडेल तुम्ही. समाधान बाबा तुम्हाला बघून खरंच समाधान वाटतं मला. नाही तर ना अनेक लोकां गावांमध्ये गेलो ते माडकरी असताना ते माडकऱ्यांचं चेहरा सांगतो की अहो माणूस कितला चांगला आहे. कधी कधी असं वाटतं बिन माडकरी चांगला. हा माळा घालून 3 गोष्टी असल्या पाहिजे. कोणत्या? चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे, कोणाला चांगलं म्हणायची दानत पाहिजे, आल्या का लक्षामध्ये. आणि सगळ्या गोष्टी करत असताना मान पाण्याची अपेक्षा न करता जो जीवन जगतो तो खरा माळकरी असतो. त्याला काही घेणं देणं नाही. मन नाव नाही पत्रिकामा तुला पोऱ्यांना की नाही का ते हा काही बी अहो परमार आळंदीला परंपरा आहे कळला बुवा. अजून सुद्धा एवढे मोठे मोठे सप्ताह होता आपण पत्रिका छापल्या जात का बरं विचारा का बरं. कारण लोक पत्रिका मग कीर्तनकारांना फोटो देखील कीर्तनले जातस. अहो महाराज अहो काही काम नाही. अरे आता कसं काय म्हणतो तू रात्ना कीर्तन फेल घे महाराज. हो म्हणा बाबीतलं कीर्तन समजस तुले फेल घे पहिले झालं तुला गाव माझं बोलणं तर राही पण आई गाव तसं नाही. पहिला दिन पायी विचारलं गाव कीर्तन 1 नंबर, गायक 1 नंबर, साऊंड सिस्टीम 1 नंबर, आटना महाराज बोगस. तुम्ही हसनात म्हणजे तुम्हाला मन सारखं होईल. जैतपीर माझं गाव आहे म्हणून इतकं मोकळं बोलतोय बरं का. मनावर घ्यायचं ना का शेवट मी रडवणार तुम्हाला. कारण आपला जन्मसिद्ध अधिकार आहे महिला वर्ग तो. आपल्याला रडायला टाइम लागत नाही. टाक्या फुल असतात आपल्या. कॉक फिरवला लगेच अन्नही बी रडता होऊन ते फुसफुस करायला काय अडचण नाही. एखाद्या मौतुकीच्या गाडीमध्ये बसता महिला वर्ग तुम्ही खोटं बोलता ना का फक्त माझा मी मुलगा आहे तुमचा जगदंबा मातेची शपथ आहे तुम्हाला गणगोत्र माझं एखाद दल्ली दल्ला मरी घ्या. आणि जर समजा 5 वाजाना टाईम आहे आणि जर 2 वाजता रिक्षा बट नाही तुम्ही उपाशी बट्टस का खाईसन बट्टस खाईसन हो बना बा काय इमानदार आहे भाऊ खाईसन आहे की नाही. कारण तो मरणारा ते मरी जायले आधी आपण काय नाही जीव जाय ना आहे की नाही. पूर्ण रिक्षात बसून ना एकदम हाशी मजाक गाव उन लगेच तो पदर. कारण मी बी मग माझ्या संगी जायला मोठले मी तुम्हाला नाही सांगितलं ना मी मन ही केलं मग लगेच पदर लावाना 1 मिनिट पहिले म्हणजे माय काय सांगे ड्रायव्हरने मनी चप्पल नीट ठेवलं हो म्हणा.
आणि मरणारा म्हणे मी मरतात जैतपिरणी गाडी बरीसन ही पोट बरीसन बी आणि या कोणता जर काही बात का भेटणं ती बी काही सनी ती गाडी कोणले लेणं देणं. तू म्हणते की पुण्यवंत पाताळ लोकात नेला, बरोबर आहे तुझं, पण मी त्याला पाताळात घातलं आणि दुसऱ्याच मिनिटाला पाताळात गेलो, बडीला हात जोडले आणि सांगितलं, हे बडी मी तुझ्यावर अन्याय केलाय, तुला काही वरदान पाहिजे. तेव्हा तो बडी काय म्हणतो माहितीये, ऐकू नका वाढव. बडी काय म्हणतो, म्हणजे बडी नाही म्हणत ऐकू नका वाढव, बाई काय दांगड आहे साला, काहीच नकार द्या ना. एक नंबर साऊंड लागेल जितू भाऊ, एक नंबर. नान करा ना नाही डायरेक्ट गन साऊंड होतील. नावनी दिले का साऊंडले मन नाव दिडा का स्वर्गवास रामेश्वरला लावलाय का, हिच्यावर नाव नाही का. बट्ट सामान्य नवय हा एक फिकर 65,000 आहे बरं. हा सोपं नाही आहे. मी तुम्हाला मागच्या वर्षी बोललो होतो का नाही, एक शब्द बी खोटा होतो का माझा. मी तुम्हाला आहे ना वचन देऊ शकतो, जर 4 वर्ष माझं ऐकलं ना, शब्द आहे माझा शब्द, अख्खा अंबळनेर तालुकामध्ये तुमना गाव सारखा जर सत्ता कोणी कर दे ना, आई बोज का टाकसू अख्खा, कारण या पोर आहे तुम्हाला आणि अख्खा आणि सरपंच साहेब एकच करा ना, अख्खा गाव ना सरपंचले सांगा ना, दग मी 12 महिन्यातून सगळे काहीच वाद घाले नाही, फक्त तुला गावना 4 ट्रॅक्टरतून करतील लाईदे लोक येवायला तयार. अशी गर्दी असा सत्ता होईल माऊली. हा 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 जैतपीर डायरेक्ट उज्जैन विजयी, फक्त मना तिथला पुतळा मनानंतर मी त्यातला दिसत लगेच एक ते आरती मी तयार करता की आता सनी व्हायला पाहिजे बरं. मी बळीला पाताळात घातलं हे दिसलं तुला, पण मी आत गेलो त्या बळीची माफी मागितली आणि सांगितलं, हे बळी राजा मी तुझ्यावर अन्याय केला, बोल तुला काय वरदान पाहिजे. तर त्या बळीने काय वरदान मागितलं माहितीये, तो बळी म्हणतो, माझ्या दारात द्वारपाल बनून राहा, मी अजून सुद्धा त्या बळीच्या दारामध्ये एक नोकर म्हणून उभा राहतो. आईने देख ना तुले काय म्हणते तू, दरिद्र भाग्यवंत केला, जनाबाई मी भाग्यवान केला, त्याने माझ्या नामाचा जप केला, त्याचे मी पोळे खाल्ले म्हणून त्याचा उद्धार झाला, मी नाही केला. काय म्हणते तू, चोर त्याचा भाऊ मानवाडविला वाल्या कोडी, चोर नव्हता तो, त्याला नारदांचं दर्शन झालं, संतांची संगत घडली आणि काय पुण्य उदयाला आलं, 12 कोटी रामाचा जप केला, त्याच्या अंगावर वारुड म्हणजे वाल्मी चढली, त्या वाल्मीमुळे त्या मुंग्यांनी सगळं त्याचं चांबडं खाऊन टाकलं आणि सगळं पापाचं रक्त निघून गेलं आणि वाल्मी मधून जो बाहेर आला तो वाल्मिकी येतो, कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी, हे मी नाही केलं, हे त्याने केलंय. तू काय म्हणते, कीर्तिवानाचा अपमान केला, कोण कीर्तिवान, कर्ण. जो दुसऱ्याच्या बायकोला म्हणतो माझ्या मांडीवर बाई, तो कीर्तिवान आहे का, तो अधर्मी आहे, त्याचा अपमान त्याच्या कर्माने झाला, मी नाही केला. अजून बी माझा दरबार धुंद झालेला नाही, अजून बी मी चांगल्या लोकांना न्याय देतो जनाबाई. आणि मग जनाबाईचा राग थोडा डाऊन खोलवर झाला, पण मग तरी काय ऐकावं नाही ना, बाई आहे ना ती, काय ऐकावं नाही. काय म्हणते तू, वैरी अशी दिलेली मोक्ष सिद्धी, कोण वैरी, रावण. मी नाही मुक्ती दिली, मरता मरता त्याने माझं नाव घेतलं आणि माझा नियम आहे, अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, अंतकाळात जो माझं नाम चिंतन करेल त्याला डायरेक्ट वैकुंठ भेटतो. तो रावण मरताना माझं नाव घेतलं म्हणून त्याला मोक्ष भेटला, मी मोक्ष दिला नाही, लक्षात ठेव जनाबाई. थांबे थांबे त्यानं कुर्ताच पटेलच का तुम्ही, समजी बिरा नका नाही काही. काल दिन मी तंबाखू गोठणार आणि टाळेबाजी दिने आठी दत्ते पहिले काय चालू आहे. काय म्हणते तू, कपटी अशी दिलेली महानिधी, कपट्याला मी महादिनीने दिली. कपटी कोण, भट. कृष्ण जन्मामध्ये ब्राह्मणाचा रूप घेऊन आलेला तो ब्राह्मणाच्या रूपात होता, मग त्याची काय हत्या करू का मी, ब्रह्महत्या लागली असती मला, कारण ब्रह्मदेवाला मारल्यामुळे मला कोणता अवतार घ्यावा लागला, भैरव तुला चांगलं माहितीये, मी त्याला मारलं नाही, तो ब्राह्मणाच्या रूपात होता आणि त्याने सगळं मान्य केलं म्हणून त्याला सिद्धी प्राप्त झाली, माझा काही संबंध नाही. तू काय म्हणते, सेवकाच्या ढुंगाने मिळे चिंधी, हे सेवक लोक, अगं यांना कपडे जर चांगले दिले तर हे कीर्तनाला येणार नाही म्हणून देत नाही त्यांना कपडे. कल्पनात्मक अलंकार आहे बरं का. आणि तू काय म्हणते, चाळक असी त्रैलोक्य भावेबंदी. चाळक म्हणजे कोण महाराज, नारद मुनी. नारद मुनीच्या सगळे लोक पाया पडतात आणि तो तर इकडे तिकडे निंदा करतो, हा
नारद निंदा करत नाही, कारण ते ब्रह्मर्षी आहे. ते जेव्हा जेव्हा बी चुगली करतात तेव्हा तेव्हा जगाचं कल्याण करतात, आणि आपण जेव्हा जेव्हा चुगल्या करतो तेव्हा जगाचा काय करतो? विनाश. 1 मिनिट थांबा, संपलं कीर्तन. रामकृष्ण हरी. महिला वर्ग पुन्हा अफवावट येते. महिला वर्ग, तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे, तुम्ही रामाला जन्माला घालू शकता, तुम्ही छत्रपतींना जन्माला घालू शकता, महाराणा प्रतापांना जन्माला घालू शकतात, भगतसिंग जन्माला घालू शकतात. तुम्हाला डोकामा रातले जर विचारी घ्या ना, रातमाच घर ना 2 घरे डायरेक्ट बनका राबावत नाही. आणि पोरणी चुकी नाहीये. आज सकाळची गोष्ट आहे, मुलगीचं आणि त्या नवऱ्याचं जर भांडण झालं तर मायचं काम काय आहे? काय काम आहे मायचं? बेटा एक दिनी लाग, तिला बोलवायचं, बेटा नवरा बायकोत भांडणं होत राहतात, थोडं सहन कर, चांगलं होईल तुझं. अगं आमच्या काळामध्ये सासू मारायची, सासरा मारायचा, पण मायबापाचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही केला की नाही बेटा संसार. आता तुला मारलं का जवळ बापूने? त्यांनी हात उचलला होता. हात उचलला होता ना, मारलं नाही ना? नाही. अगं मग जाऊ दे. आई समजदार मायनं काम आहे, बदल मायनं काय काम आहे? बेटा गरज नाही आपले, ऐकत नाही सासूला त्यानं, आणि त्याला मी सांगते त्यांनी सासू कशी येते मग. आणि जास्त दिन सैन करा नाही. तू एक काम कर, तू ना आपण प्लॉट आहे बट्ट्यांवर, आपला गोटांवर एक प्लॉट पडेले, तू जवाई बापू लिहिस जाय, मी तुला पाणी टापरी टाक दे, तू चुना लावत जाय, तू गावले चुना लाईत राहिली, तिला मी चुना लावा लावत. हे चांगल्या मायचे कर्तव्य नाहीये. भांडणं कोणाच्या घरात होते? हात वर करा महाराज, आजपर्यंत आमना गरबा भांडणच होईल नाही. भांडण प्रत्येकाच्या घरात होतं, पण भांडण झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्या मुलीला चांगला सुखाचा, आणि जास्त त्रास झाला असेल, एकदम अति झालं असेल तर कायद्याने वेगळं होऊन जा, परंतु जास्त आपल्या मुलीला चुकीच्या गोष्टी शिकवायच्या. पहिले लग्न वहिनी राहणार, वैराती त्या राहिनी राहण्या, असंच चालू आहे. 2.5 लाख भरली एका मुलाने, शेगावला फिरायला गेली म्हणे, शेगावला बारी मागूत नाही, दिखलीच नाही. हा पहिलाच बुवा, आपण भाग्यवान आहे, आपण इथला बाहेर राही संधी आपली बाई भाग्यवान आहे आपण. या कलियुगात बायको इमानदार भेटायला सगळ्यात मोठं पुण्य आहे. महेंद्र बापू इथलं सोपं नाही आहे. हे विचार वाढलाय, कोण कथन कोण कथन. अहो या तरुण पोरींना प्रेम होतं माझ्या डोक्यात येतं. 10 वर्ष नंतर 8 वर्ष ना पोऱ्या टाकीच तिला प्रेम व्हायचे, म्हणजे काही थोडी जन्नी ते मननी ते ठेवा. काय केलं असेल त्या माणसाने? त्याने काय करायचं विचाराने? त्याने काय करायचं? पाऊस चालू झाला काय? हा नाही त्या, त्याच्यामुळे या गोष्टीतून बाहेर या. आणि जनाबाई तू जे म्हणते ना हे मला पटत नाहीये, कारण अजूनही माझा दरबार धुंद झालेला नाही. अजून काय बोलले जनाबाई? अजून जनाबाईचं असं म्हणणं होतं की लक्ष देऊ नाही का आता? हरी पतिव्रता ते व्रता गुंतविली, विषागनिका ते सत्य लोकाने, कडी स्वकुडाला वियेली. यादव धंदा ही गोष्ट बरी नाही केली, धुंदला तुझा दरबार. म्हणजे पतिव्रता लक्ष्मणाची बायको, तिला तुम्ही गुंतवत ठेवली. आर्थिंगचा आवाज येतोय, मग त्या आर्थिंगला पाणी टाकायचं आहे का? मला बी आवाज येणार ना, मला बी देणं पडेल थोडस. नाही ते 2-4 मुलं उठले ना, मला असं वाटलं का बाबा पाणी त्यातलेच वाटलं मला लगेच नाही जाऊन, म्हणजे रिकामा आगा बिगा फुटण्याचे पाहिजे सुद्धा आपण असं. पण 1-2 जण उठले तर ते बघा, कोणी आता जरी इथून जर कोणी उठलं तर मला इतकी गॅरंटी आहे की जैत फिरणार लोके कीर्तन व्हा, नंतर जर नाचायला ते थांबू शकते ते कीर्तन माते उठावं. पण एमर्जन्सी तर कोणाला उठावं लागतं. कोणले शुगर रास निघ ना पडत, मग काय त्याला किडनी पोडशात का? ठीक आहे ना, चालू आहे, माणूस आहे तर चांगलं आहे. माझं विरोधच नसतो. माझं कीर्तन होतं, या कॅमेऱ्यासमोर सांगतोय तुम्हाला, माझं आकुल खेळायला कीर्तन होतं. परवाच्या दिवशी कीर्तन चालू होतं, शेवटची चाल चालू झाली. चाल चालू झाल्यावर 10-15 लोक उठले. मी चाल बंद करीन, पहिले त्यासना पाटा पाडा. का ब पाटा पाडा? मला काही गरज होती का? नाही. पण जर 2 तास कीर्तन मा बटाने दानत नाहीये ते घर बटाना
काय म्हणणं तुमचं? तुमले कोणी आमंत्रण दिलं होतं काय? नाही दानत आहे ना आपली घर. आपल्या घरी पाहुणे आले, मी तुमच्या घरी पाहुणे आलो, तुम्ही वट्ट्यावर बसून जर मोबाईल बघत बसले, मला काही लाज आहे का नाही तुम्हाला घरनं पट्टार आले? निघ जर तुम्ही जर स्वाभिमानी होतो पट्ट्यावर होतो फिर असू मनकडे काय देखील मी तुम्हाला घर जपलो म्हणजे मी मनाविषयी निघलेला नव्हतो. आनंद बापू म्हणे तुम्ही जपा म्हणे, मी हरी पाटले जात चांगली, कारण ते तो विषय वेगळा आहे. तुम्ही लगेच तुमच्यावर नका घेऊ. तुम्ही म्हणले नगरले पाहिला द्या मी त्यान करतो, तुम्ही सांगितलं की मी अहो डायलॉग कीर्तन मारले आणि तुमच्यावर घ्यायचा नाही, मी तो डायलॉग माराव. काही लोक म्हणतात भाई या मारा लोक आणि आपलं ऐकतात आणि आपलं चावायचंच म्हणे, हा त्याच धंदा उरले जाते आहे की नाही, तिथलंच ये सांगले दुसरं काही आहे. जो पतिव्रता होती लक्ष्मणाची बायको, तिला 14 वर्षे तिष्ठत ठेवली. जी वेश्या गणिका होती तिला सत्य लोकाला घेऊन गेला. ज्याला तू आपलं म्हणतो त्याचं बळ नासवलं, देवा तुझं हे मला आवडलेलं नाही. अगं उर्मिलेने खीर बनवली, ती लक्ष्मणाला म्हणत होती एक घास खा मग वनवासाला जा, पण लक्ष्मणाने तिची खीर खाल्ली नाही, तिला वाईट वाटलं. बरोबर आहे, पण रावणाच्या मुलाला वरदान आहे, जो 14 वर्ष उपवास करी तोच माले मारी. जर एक घास खाल्ला असता तर रावणाचा मुलगा मेला नसता, म्हणून मी खीर खाऊ दिली नाही. याच्यात माझी काय चुकी जनाबाई? तू काय म्हणते वेश्या गणिकाचे सत्य लोकांनी नाही, मी नाही घेऊन गेलो. त्या बाईने पोपट वागवला होता. काय वागवला होता? पोपटचा म्हणतो तुम्हाला मिट्टू, पॅरट, पॅरट ना, हा. पण तो पोपट जुना होता, नवीन नव्हता. मग नवीन तो नवीन नाही होता, तो जुना होता, तो गुपचूप बटे. त्याचं नाव होतं राघव. त्या पोपटाचं नाव काय होतं? राघव. राघव नाही, राघव. राघव कोणाचं नाव आहे? पोपटाचं नाही ग, रघुपती राजा पतित पावन ईश्वर. ईश्वर पुढे ईश्वर. तुम्ही का मला जीवली सर? ऐका ऐका, रघुपती राघव पतित पावन ईश्वर. काय 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 अल्ला काय ना अल्ला बिल्ला, काय ना अल्ला मुल्ला रे. हा हा अल्ला हे लोकांचा सनातनच्या पहिले हम थे माम ना ब्रह्मांड आहे. तू नालंड पाहिजे होता ना. एखाद्या डोंगराचं नाव मोहम्मद आहे का? एखाद्या नदीचं नाव शैनाब आहे का? गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, तापी, पूर्णा या आमच्या नद्या आहे. अरवली पर्वत आहे, त्रिकुट पर्वत आहे, ब्रह्मगिरी पर्वत आहे, द्रोणागिरी पर्वत आहे. एक बी पर्वत अल्लाह नावावर नाही. म्हणजे आम्ही होतो आधी, तुम्ही नव्हते. तुम्ही आम्हाला शिकवणार का? 9 ग्रहांमध्ये एक तरी ग्रह तुमचा आहे का? आम्ही शिकायलात का तुम्ही? आणि आपला जपी जायले त्यातले ती एक कोणती मुलगी निवडून आली कैलास बाबा मुंबऱ्यामध्ये, काय नाव आहे तिथं? हा काय म्हणते ती? साऱ्या मुंबऱ्या को हरा बनाना है. थोडी बेड जो नको मारे. हा रा तुले लाल कट टाकसू डायरेक्ट. हा आणि आपण तो इम्तियाज जलील संभाजीनगरचा आमदार मुंबऱ्याला गेला. मुंबऱ्या को नाही पुरे महाराष्ट्र को हरा बनाना है. असा मार्गाशी बेटा एक दिन मजाक नाही. आम्ही हिंदू आहे. आम्ही कोण आहे? ओ नच नच में जो खून बहा है खून तुम्हारे नाना. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाना. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाना. अब हम नहीं होने दिल में जब पूरा जग चले हम बोले कसम तुम्हारे नाम.
तुळजापूर नावाचं गाव आहे. कीर्तन होतं माझं. 4 दिवस आधी पत्रिका दाखवतो. कैलास बा 5 मिनिटं इकडे तिकडे होऊ द्या. कीर्तनाला फेटा बांधता बांधताच तो म्हाताराला मुसलमानांना काय बोलला ना का बरं. म्हणता का बरं काका. ते चांगलं नाही म्हणे बाबा. झालं काय. आमच्या गावात मागच्या वर्षी त्यांनी होळीने पेटवू दिली म्हणे. त्यांची मुलं ना बेकार आहेत म्हणे. त्यांची सत्ता आहे म्हणे. तो अब्दुल सत्तार म्हणतात. त्याने सुद्धा होळी म्हणतात दुसरी. लाईव्ह कीर्तन ऐक जा तुम्ही. आई रक्त रजपुती रक्त आहे. काल मरण होते आजच मरत असो. जो गाव नाही बोललो मी. बोललो त्यांच्याच गल्लीतून गेलो. म्हणतं मला सापडायला पाहिजे झाला कोणी. अशा विषयात न फुकल्या अजून 4 फुकून दे. हा हे कीर्तन आणि या कथा या भांडुकलीच्या गोष्टी नाहीये. इथं जर धर्म जागा होत नसेल सगळं फेल आहे. सगळं आपला धर्म 35 वर्षाच्या नंतर ते लोक भंगार विकून जमा करताय. तुम्ही घर बांधलंय महेंद्र बापू. तो भंगारवाला काय म्हणतो माहिती का. अब्दुल ये 2050 में तू लेला ना बेटा और रशीद को मैं अरुण बापू का कर दे दूंगा. कारण 50 नंतर तुमल्या घरना बाहेर काढते ना त्या. जर आज ते मन ऐकणी ते. हा काही लोकांचा नाही हो पण तुला गरमा घालले जवाई बनाडत्यातले तू माल नको ते घालू. माझी 19 वर्षाची बहीण गेली लवजात प्रकरणामध्ये. 19 वर्षाच्या बहीणचं प्रेत बघितलंय मी. तुम्हाला काय समजावं त्या गोष्टींचं. जाऊ द्या. राघव नाव होतं तिच्या पोटाचं आणि मरता मरता ती राघवाला आवाज दिली आणि राघव नाव आहे रामाचं. तर म्हणून मला जावं लागलं. मरता मरता तिने देवाचं नाव घेतलं. म्हणून वैश्या गणिका ते सत्य लोका नेली. कारण तिने राघव म्हटलं. कडी स्वकुळाला वेली नाही. कपिल मुनींचा अपमान केला म्हणून मेले. अजून शका म्हणवेसे त्याचे नासे बड. त्याचं बड नासवलं असतं तर एवढ्या युद्धामध्ये त्याला विजय प्राप्त करून दिला असता का. मग जनाबाई थोडा स्वभाव तिचा शांत झाला आणि मग हात जोडले आणि मग भजन चालू झालं. अजूनही माझा दरबार धुंद झालेला नाही. मग दरबार जर धुंद झालेला नसेल तर मग सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबार